पक्षामध्ये आपण पाहिलं तर मोगरपाडा मास्टर. चला दोन्ही संघ जर उपस्थित झाले असाल तर प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापासून घेऊन जा आणि भरून आमच्यापर्यंत पोचवायची आहे. धावसंख्या आतापर्यंत पाहिलं तर जाऊन पोचते मैदानाच्या आतमध्ये 26 वरती 2 षटकार अमित भोईरच्या बॅटमधनं आलेत. एका बाजूला अमित भोईर आणि दुसऱ्या बाजूला विशाल भोईर, दोन बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा प्रयत्न केलेत आणि बॉल निश्चितच आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने सेव्ह केले. खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहिले तर प्रकाश पाटीलने प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं आणि चेंडूला आतमध्ये ढकलून दिलाय. आपल्या संघाकरिता 5 धावा वाचवलेत प्रकाश पाटीलने आणि धावसंख्या आता फलकावरती 1च्या मदतीने 27 झालेत. रंजन पाटील आणि जतीन पाटील इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही करतोय. राजेश ओगे अफलातून खेळ त्याने दाखवला होता वडवलीच्या स्पर्धेत आणि वडवली मास्टर बीच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा होता. अगदी आपण पाहतोय बोल्ड अँड कॉटची संधी आणि फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना विशाल भोईर गॉन. आहे त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतोय आपण आसनस्थ व्हा व्यासपीठावरती. वेलकम. नवीन फलंदाज आता मनोज मडवी दाखल झालाय. मागच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार ज्याने पटकावला होता तोच आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 27 वरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत बाद होणारे फलंदाज विश्वनाथ गवली, रोहित मुकादम आणि तदनंतर गणेश गवली आणि आता विशाल भोईर बाद झाला. ऑन साइडला अफलातून फटका खेळले तिथे आपण पाहिलं तर डीप मध्ये काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात प्रकाश पाटील चांगले क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती 28. पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा आल्या होत्या आणि तदनंतर आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राजेश ओगे या गोलंदाजाची डावऱ्याचा फलंदाज अगदी योग्य तो हवेचा ओघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच दिशेने फटके खेळण्याचा अमित भोईरचा मनसुबा सातत्याने राहिला गेलाय. विशाल भोईर बाद झाल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर मनोज मडवी दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. खोलात टाकलेला हा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 30 10ची धावगती राखली गेली आणि 30 धावा आता फलकावरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उर्वरित 12 बॉलमध्ये आता जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. डीजे व्यासपीठावरती रंजन पाटील इथे उपस्थित झालेत. त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभले गेले. त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्वागत आणि सन्मानाकडे आम्ही वळतोय. तिथे रंजन पाटील उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती
रंजन पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. किशोर यांच्या शुभ असे हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिले तर 30 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश गोलंदाजी मार्गावरती आता तयार होतोय. पहिलाच बॉल ऑन साइडला, चांगला फटका खेळलेत मात्र स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात बॉल वळतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला गेला आणि 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 32 या आकड्यावरती आपण पाहतोय. त्यानंतर आपल्या स्टेजवर जतीन पाटील यांचाही सत्कार केला जाईल. आगरी कोळी सांस्कृतिक संघ यांच्यातर्फे आपल्या स्टेजवर आलेले जतीन पाटील यांचाही सत्कार केला जाईल. फटका चांगला आहे मात्र फटका फसतोय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक प्रकाश पाटील चुकी करतोय आणि चुकीला माफी नाही. या क्रिकेटच्या खेळात 2 धावा आणि तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होता मात्र चांगलं बॅकअप दिलंय. 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती. जतीन पाटील यांचा सत्कार लंकेश पाटील करतील. लंकेश भोईर यांच्या हस्ते जतीन पाटील यांचा सत्कार. चौतीस धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. चांगला चेंडू हाताळला गेला आणि तिथे आपण पाहिलं तर फलंदाज माघारी परततोय. राजू भोईर, मनोज पाटील आणि लंकेश भोईर. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला अमित भोईर डावऱ्या हाताचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आहे तर मोहन शिंगे आता दाखल होत असताना स्ट्राईकला. धावसंख्या 34 धावा, 34 रन्स ऑन बोर्ड. रिवतचा पावित्र्य घेतला गेला आणि बॉल हवेत राहिलाय. तिथे क्षेत्ररक्षक जजमेंट दाखवतोय आणि बॉलचा फटका होता. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 40 या आकड्यावरती आपण पाहतोय. ऑन साइडला चांगला फटका खेळण्याचा मनसुबा जरूर होता मात्र पाठीमागच्या दिशेने हा चेंडू सरसावतोय. 1 धाव येईल आणि एकेरीच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती आपण पाहतोय. उर्वरित 1 बॉलचा खेळ या षटकामध्ये बाकी आहे. आतापर्यंत 11 धावा खर्च केलेत महेश पाटीलने. मोठा फटका यायला हवा या चेंडूवरती आणि इथून जर 15 ते 17 धावा आल्या तर निश्चितच चांगलं टोटल इथे उभारलं जाईल. तर पहिल्या मॅचमध्ये 70 धावा उभारल्या गेल्या होत्या. आतापर्यंत 41 झालेत मैदानाच्या आतमध्ये. वडवली मास्टर या संघाच्या इथे फलंदाज बाद झालाय.
या टीमने आपल्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जेवण सुरू झालेलं आहे. ज्यांचा खेळ झाला असेल त्यांनी जेवण करूनच जायचं आहे. जेवणाची व्यवस्था चालू आहे. आपण जेवण करायचं आहे. जेवणाची व्यवस्था चालू करण्यात आलेली आहे. आपण जेवणाचा आस्वाद घ्या. जे संघ खेळलेत त्यांना खास करून विनंती करतोय. शेवटचं षटक आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती आता किशोर किनी गोलंदाजी मार्कवरती येतोय. धावसंख्या फलकावरती 41 या आकड्यावरती आपण पाहिलं तर मोहन सतीश एका बाजूला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं मात्र चेंडू निर्धाव निघून जातोय. डॉट बॉल येतोय. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. अमित भोईर मागच्या काही षटकांमध्ये अगदी नॉन स्ट्राईक एंडवरनं हा खेळ पाहतोय ज्याने की 2 षटकात ठोकलेत या इनिंगमध्ये. बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. एकच धावे मिळेल. एकेरीच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 42 या आकड्यावरती आपण पाहतोय. 42. चला दोन्ही टीम कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी या. नवघर मास्टर बी टीमचा संघनायक आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मोगरपाडा मास्टर असा सामना होईल. चांगला चेंडू होता. खोलात चेंडू टाकला होता. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहेत मात्र स्ट्राईक तिथे डेट केली गेले. एकच धाव. एकेरीच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. 43 धावा. इथून 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगला चेंडू समोर खेळतायत. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवतोय आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 44 या आकड्यावरती. चला दोन्ही टीम मोगरपाडा मास्टर आणि नवघर मास्टर बी टीम कॅप्टन आपण या टॉस साठी बॉलिंग ट्रॅक वरती किशोर किनी आता तयार होतोय. चांगला फटका समोर खेळलेत. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला गेला आणि फेकी तिथे अचूक राहिले का पाहावं लागेल. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर जाऊन पोचते 46 वरती. आता शेवटचा बॉल. एखादा चौकार एखादा षटकार इथे यायला हवा. नितीन पाटील यांचं आगमन इथे झालंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चांगला फटका खेळले. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात येत असताना 48 फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि विजयाकरिता आता त्यांचा सन्मान इथे आम्ही करणार आहोत. नितीनजी पाटील
यांना व्यासपीठावरती मी विनंती करतोय. राजू भोईर, आपण त्यांचा सन्मान इथे करून घ्यायचा आहे. या पण सन्मानाकडे वळतोय. अगदी आपण पाहिलं तर व्यासपीठावरती नितीन पाटील उपस्थित झालेत, सभासद आहेत मोगरपाडा संघाचे. त्यांचा सन्मान आम्ही शिरगाव मास्टरच्या वतीने करतोय. कल्पेश पाटील, अगदी आपण पाहतोय त्यांचा सन्मान इथे केला गेला. प्रकाश जा, ये वरती, ये पटकन. या प्रकाश पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय. सभासद आहेत कोपरी विरार मास्टर संघाचे. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रकाशदादांचा सन्मान आम्ही करतोय. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक मनोज मडवी आता तयार होतोय पहिलं षटक हाताळण्याकरिता. सन्मान इथे केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. प्रकाश पाटील यांचा सन्मान. सलामीची जोडी एका बाजूला रवी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रभाकर हे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये.
गोलंदाजी मार्कवरती मनोज मडवी 49 धावा इथे डिपेंड करायच्या आहेत. सलामीला आपण पाहिलं तर रवी, खूप चांगला खेळ रवीचा राहिला होता. मागच्या स्पर्धेमध्ये मोठमोठे स्ट्रोक त्याने खेचले होते. ऑन साईडला पायात टाकलेला हा चेंडू होता, प्लिक केला. डीपमध्ये बॉल चालला, एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकाच धावेवरती समाधान आता व्यक्त केले आणि एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एक या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च एकदा तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज, चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट टेकर बनावं लागेल आपल्या संघाकरिता, कारण इथे जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील. तर समोरचा संघ अगदी ताकदीचा बलवान संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर टप्पा अचूक ठेवला गेलाय. प्रभाकर ओगे मोठ्या स्ट्रोकच्या प्रतीक्षेत होते आणि तिथे चेंडू निर्धाव येतोय. 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका खेळलेत, गॅपमध्ये बॉल आहे, तिथे झेल निसटतोय. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होत असताना 2 धावा कंप्लीट केलेत आणि दुहेरीच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेल्या. एकंदरीत आपण पाहिलं तर 3 या आकड्यावरती ऑन साईडला चांगला फटका, गॅपमध्ये बॉलला पाठवले. विशाल भोईर आहेत तिथे आणि तत्पूर्वी मात्र बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. चांगला फटका, 4 धावा आणि 4 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या एकंदरीत आपण पाहिलं 7 या आकड्यावरती. 4 बॉलचा सामना संपन्न झाला आणि 4 बॉलच्या समाप्तीखेरीज 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर तयार. चांगला फटका, ऑन साईडला फटका अप्रतिम आहे, मात्र विशाल भोईर याच्या हातामध्ये हा झेल विसावला गेलाय आणि फलंदाज प्रभाकर ओगे बॅक टू द डगआउट. पहिला धक्का बसतोय कोपरी विरार मास्टर संघाला. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 7 या आकड्यावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे, विकेट घ्यावे लागतील आणि जसं विकेटचा उल्लेख केला तसा विकेट प्राप्त केली गेले. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. इथे काय घडतंय तर फलंदाज बाद. स्टँडवरती हा चेंडू आदळतोय आणि फलंदाजाला पाठवलंय आता माघारी. गॉन. इष्ट्यांचा वेध घेतोय हा चेंडू आणि फलंदाजाला पाठवले माघारी. चला लगेच घाई करा. नवगरा मास्टर त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहिलं तर मोगरपाडा मास्टर असा सामना रंगणार आहे.
नवीन फलंदाज राजेश ओगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तर गोलंदाजी मार्कवरती विशाल भोईर आता तयार होतोय. सर जेवणाची व्यवस्था चालू आहे, आपण जेवणाचा आस्वाद घ्या. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार, चला घाई करा. धावसंख्या फलकावरती 7 धावा, जिंकण्याकरिता 42 रन करायचे आहेत. 24 चेंडूमध्ये 42 अजूनही करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज विशाल भोईर सामोरं जात असताना फलंदाज रवी पाटील आणि नॉन स्ट्राईकला राजेश ओगे आपल्याला पाहायला मिळतोय. डावऱ्या त्याच्या फलंदाजासाठी थोडासा हवेचा झोत आपण पाहतोय. चांगला चेंडू अप्रतिम कट करण्याचा प्रयत्न केला, मात्र बॉल चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल. विशाल भोईर एक अफलातून गोलंदाज आहेत. वडवली मास्टर बीच्या स्पर्धेत अगदी पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होत असताना उजव्या हाताने गोलंदाजीचा मारा करतोय. अख्खू टप्प्याचा बॉल होता, त्यावरती फटका खेळण्याचा मनसुबा दाखवला, मात्र पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षण होत असताना एक धाव येते. एकेरीच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोचते ती 8 या आकड्यावरती. 22 चेंडूमध्ये 41 ची आवश्यकता राजेश ओगे या खेळाडूवरती नजर असतील. राजेश ओगेवरती भिस्त आहे कोपरी मास्टर संघाची. मात्र विशाल भोईर एक विकेट टेकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला अफलातून फटका खेळलेच जरूर, मात्र पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगली गोलंदाजी, अनपेक्षित बाउन्स उचली दाखवतायत आणि खांद्याचा चांगला वापर तिथे केला जातोय राजेश ओगेच्या विरुद्धामध्ये. धावसंख्या फलकावरती 9 धावा, 40 करायच्या आहेत. इथून आपण पाहिलं तर विशाल भोईर विकेटच्या शोधात राहिलेत. आतापर्यंत 3 बॉल प्रतिम हाताळले, 2 धावा खर्च केलेत आणि अचूक टप्पा भेदक मारा दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुनश्च एकदा तयार होतोय. आता खोलात ठेवलेला हा बॉल होता, दूरवरनं क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला गेला आणि दुसरी धाव तिथे धोक्याची ठरते की काय पाहावं लागेल. आणि फलंदाज रवी पाटील रनआउटच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट गॉन. नवघर मास्टर टीम कॅप्टन विजय दादा टॉस साठी या. नवघर मास्टर विजय पाटील येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला नितीन पाटील मोगरपाडा यास आलेले आहेत. चार झालेत बॉल, 4 टाकून झालेत आतापर्यंत. सही कर, नाव लिहू, चल पैसे दे.
विशाल गोलंदाजी मार्कवरती आता तयार होतोय. चला टॉस तिथे केला जाईल. हे षटक समाप्ती अखेरीस आपण टॉस करणार आहोत. चांगली गोलंदाजी विशालची राहिली गेली आतापर्यंत. आपण पाहतोय धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा 39 अजूनही करायच्या आहेत जिंकण्याकरिता. खोलात टाकलेला चेंडू ऑन साईडला फ्लिक केलं, डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत आणि पाहता पाहता 2 धावा तिथे सहजतेने पूर्ण केल्या गेल्यात. ऑन साईडला डीपमध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करत असताना पंढरी शिंगे यांच्या माध्यमातून हे क्षेत्ररक्षण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल आहे आणि धावसंख्या फलकावरती 12 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. यॉर्कर लेनचा चेंडू होता, समोर खेळलेत. एक धाव येते, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न तिथे केला जातोय आणि दुसरी धाव अफलातूनरित्या पूर्ण केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 14 या आकड्यावरती. 2 षटकं समाप्त अखेरीस 14 धावा जिंकण्याकरिता बॅट बदली करायची. बॅट घेऊन जा. विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा टॉस तिथे संपन्न होईल. विजय पाटील आलेत आणि दुसऱ्या बाजूला नितीन पाटील. आपण टॉस इथे संपन्न करून घ्या. आणखीन एक डॉट बॉल येतोय. षटकाराच्या नंतर डॉट बॉल. धावसंख्या 20 वरती 29 अजूनही
आपण पाहिलं तर करायचे आहे जिंकण्याकरिता. चांगली गोलंदाजी हाताला लागेल. इथून आपण पाहिलं तर अमित भोईर विकेटच्या शोधात राहिलेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत असताना आपण पाहतोय. उजव्या हाताने मारा करतोय. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन चेंडू त्यावरती फटका खेळलेत. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. तर संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 26 या आकड्यावरती जाऊन पोचते. एकंदरीत पाहिलं तर 23 रन अजूनही करायचे आहेत जिंकण्याकरिता. एक डॉट एक षटकार, एक डॉट एक षटकार असं या षटकाचं आतापर्यंत विश्लेषण पाहावं लागतंय. नवघर मास्टर बी टीमने टॉस जिंकले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण फलंदाजी स्वीकारले. फलंदाजी घेतले. क्षेत्ररक्षण करायचं आहे ते मोगरपाडा मास्टर टीमला. पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय. पॅडवरती बॉल आदळलाय. जरूर आपण पाहतोय पंचांकडे दाद मागतायत, मात्र बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे लेग बाईटच्या माध्यमातून येणारा हा दर्जेदार चौकार. च्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 30 धावा. जिंकण्याकरिता 19 रन अजूनही करायचे आहेत. 13 चेंडू 19 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. हे अवघड षटक चाललंय. आतापर्यंत 16 धावा खर्च केलेत या षटकामध्ये. उजव्या हाताने आता मात्र गोलंदाजीचा मारा करतोय ओव्हर द विकेटने. 2 षटकार 1 चौकार आलाय आतापर्यंत या षटकात. ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. हलक्या हाताने खेळले. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय मनोज. तत्पूर्वी 1 धाव दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती 32. जेवणाची व्यवस्था चालू आहे. नवघर मास्टर ए संघाला विनंती करतोय आपण जेवणाचा आस्वाद घ्या. धावसंख्या 32. 17 धावांची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 17 रन. गोलंदाजी मार्कवरती आता गणेश गवली या गोलंदाजाचा वापर इथे होत असताना आपण पाहतोय. बारा चेंडू आणि 17 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 17. 17 वरती कोणावरती खतरा येतोय हे पाहावं लागेल. 12-17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलिंग ट्रॅकवरती आता बॉलर तयार होतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर गणेश गवली आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये सामना करण्याकरिता तयार होतोय हरीश्वर. हलक्या हाताने कट करायचं होतं. बॉल चालल्या पाठीमागच्या दिशेने. एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येत असताना आपण पाहतोय.
चांगली गोलंदाजी मानावी लागेल. आतापर्यंत अचूक टप्प्यावरती मारा केलाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 32 वरती स्थिरावले गेले. 11-17चं समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू 17 धावा. 11 बॉलमध्ये 17 करायचे आहेत. अख्खूट टप्प्याचा बॉल, त्यावरती फटका. बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होतोय. बॉल सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आता चौकाराच्या मदतीने जाऊन पोचते 36 या आकड्यावरती. चांगला चेंडू समोर खेळलेत. रनआउटची संधी आहे आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. फलंदाज रनआउट होतोय. आणखीन एक धक्का. कोपरी विरा नऊ बॉल 13 रन करायचे आहेत. नऊ चेंडू 13 रन. फटका खेळलेत ऑन साइडला. तिथे अमित भोईरच्या मस्तकाला दस्तक देणारा हा उत्तुंग टोला षटकार आहे. 8 चेंडू आणि 7 रन करायचे आहेत. खोलात टाकलाय बॉलला. ऑन साइडला खेळताय. डीप मध्ये बॉल चालला. एक धाव. एकच धावेवरती समाधान मानावं लागते. आता विजयाकरिता चेंडू आहे 7 मध्ये 6 करायचे आहेत जिंकण्याकरिता. 7 चेंडू 6 धावा हे समीकरण आपण पाहतोय. सात चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल या षटकातला. चांगली फलंदाजी झाली आतापर्यंत. आपण पाहिलं तर राजेश ओगेने 3 षटकार ठोकलेत या इनिंग मध्ये. चांगला फटका. अपिश ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या अगदी मधोमध बॉल चालला. एकच धाव. मात्र 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते 45. 4 रनची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता. सहा चेंडू आणि 4 धावा. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज तयार होत असताना रोहित मुकादम. रोहित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपण पाहतोय.
6 चेंडू आणि 4 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता विरार कोपरी मास्टर या संघाला. राजेश ओगे याच्या बॅटमध्ये 3 षटकार आपण पाहिलेत. एक चौकार हरीशने खेचला. फ्लिक करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय आणि तत्पूर्वी बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेने. एक धाबे ते दुसऱ्या धाबेचाही प्रयत्न होतोय आणि 2 धावा लेग बाईटच्या माध्यमातून या 2 धावा आलेत. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर जाऊन पोचतंय 47-47 धावा. उजव्या हाताने राऊंड द विकेट मारा करत असताना अगदी बॉल डिलिव्हर केल्यानंतर अगदी एस्टेनच्या मधोमध आले होते गोलंदाज. त्याच कारणास्तव पंचांना निदर्शनात आलं नाही. हेच दर्शवत आहेत पंच. बॉलिंग ट्रॅकवरती रोहित तयार. 2 धावा करायच्या आहेत. 5 बॉल 2चं समीकरण. खोलात टाकलाय बॉलला आणि उद्ध्वस्त केलेत एष्ट्या. फलंदाजाला पाठवले माघारी. आता 4 चेंडू आणि 2 धावा विजयाकरिता. दोन धावा करायच्या आहेत. सामना रंगतदार स्थितीत येईल का? कारण हे 2 चेंडू आता निर्णायक ठरतील या मॅचमध्ये. विकेट प्राप्त केले राजेश ओगे या फलंदाजाचे. ट्रिपला उद्ध्वस्त करत असताना खोलात टाकलेला चेंडू होता. फ्लिक करायचा होता आणि त्यावरती फटका खेळण्यामध्ये नामुक्षी ओढाबी लागली. अगदी आपण पाहतोय रोहित आता गोलंदाजी मार्गावरती येतोय. चार चेंडू 2 धावा. जबरदस्त सामना अगदी आपण पाहतोय रंगला गेलाय. राजेश ओगेची फलंदाजी अफलातून राहिली आणि त्याच्याच फलंदाजीच्या जोरावरती आतापर्यंत वर्चस्व राखलंय मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना किशोर किनी आता नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय. 4 मध्ये 2 करायचे आहेत. फुलटॉसवरती घेतले. ऑन साईडला खेळतायत. समोरच्या दिशेने बॉल निघून येतो. आता 3 चेंडू आणि विजयाकरिता एका धावेची आवश्यकता आहे. कंपल्सरी धावा ह्या चेस डाऊन कराव्या लागतील. तीन बॉल आणि एका रनीची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी राहिली गेली आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती लेगबाईच्या 2 धावा आल्या आणि तिथून मात्र यस ॲब्सोल्युटली प्लम पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि फलंदाज पायचिकच्या माध्यमातून बाद
जे होतोय पुन्हा एकदा 2 बॉल 1चं समीकरण. सामना रंगतोय. हा चेंडू निर्णायक ठरेल. हा चेंडू निर्धाव येईल का हे पाहावं लागेल. प्रकाश पाटील भरपूर मोठा दांडगा अनुभव. सलामीचा फलंदाज आता 8व्या क्रमांकावरती दाखल झालाय. मात्र बॉल चालल्या पाठीमागच्या दिशेने आणि तिथे विजयी संपादन करतायत. अपील होता लेग बाईटच्या माध्यमातून हा सामना संपुष्टात येतोय आणि विजय ठरतोय. कोपरी विरार मास्टर अभिनंदन.